आपण असा डिसिजन घेतोय की आपण अजून एक चॅनल उघडतोय शॉर्टसाठी, फक्त शॉर्टसाठी, लाईक मिनी ब्लॉगसाठी एक सेपरेट चॅनल उघडणार आहे. असं काहीतरी असतं ते मला एकाने सांगितलं की तू हे बघ होतंय का. आपलं या जर्नीतलं थर्ड ज्योतिर्लिंग पण झालं. आणि एक सीन काय झाला माहिती का तुम्हाला, बघितले का नोट मधनच फाटले. एक तेरा एक मेरा, बाकी सब बच्चे लोक का. सो हॅलो जी व्हॉट्सअप, जय श्रीराम पब्लिक. 5 वाजलेले आहेत इव्हिनिंगचे आणि समहाव काल लॉग आला नाही आपला. कामं मजबूत होते, आज पण कामं होती. कामावरून जस्ट घरी आलो आणि म्हणलं ब्लॉग स्टार्ट करा. सीन असं होतं की जरा कामावर 2-3 दिवस झालं जरा नाही का लय गडबड चालू आहे की कॅमेरा घ्यायची पॉसिबलच होत नाही. काय तुम्हाला जाताना दाखवू येताना दाखवू, त्यामुळं 2 दिवस झाला नाही का म्हणलं ब्लॉग काढायलाच नको. सो आत्ता घरी आलेलो आहे, फ्रेश वगैरे झालेलं आहे. मला आता कॅमेरा हातात घ्यावा. काय तो ब्लॉग नाही काढला तर अवघड होतं. एक तर एवढे एफर्ट्स लावतो आपण आणि एक दिवस जरी मिस झाला ना ते मला झोप येत नाही, सुखाची राहते. अवघड काम आहे. सो सीन असं आहे की कसं आहे मलाच माहीत नाही सीन कसं आहे. आज ॲक्च्युली वेट एन्जॉयला जायचं प्लॅन होता, पण अचानक एक काम आलं आणि जवळच्या व्यक्तीचं काम होतं, त्यामुळं नाही म्हणता आलं नाही मला. त्यामुळं आपला वेट एन्जॉयचा प्लॅन ड्रॉप झाला. काय हरकत नाही, प्लॅन होत राहतील. पैसे महत्त्वाचे उरकतो. कुठं काय जातोय बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून टाका. एखाद्या वेळेस पुण्यात जाईल, बघू कसं काय होतं, अपडेट देतो तुम्हाला, बघत राहा. सो गाईज 7 वाजलेले आहेत आणि बसलेले आहे घरीच. अजून गेलो नाही कुठंच. मला वाटतं जेवून घेऊनच निघावं डायरेक्ट बाहेर. संध्याकाळी जाऊ पुण्यात डायरेक्ट, लवकर जाऊ 8 वाजता आणि डायरेक्ट पुण्यात जाऊ. मग यावं डायरेक्ट 2-3लाच घरी. 2 दिवस झालं कुठंच गेलो नाही तर लय मला सफोकेशन व्हायला लागले. काय चाललं आहे ह्याच्यात, असले कसले ब्लॉग आहेत माझे, पण कामं पण आहेत आणि बाकी वेगळे कोण कुठाने लई आहेत. त्यात अजून सीन असं आहे की आपण एक नवीन काय तर करतोय आता. नवीन म्हणजे भरपूर जणांनी मला सजेशन दिले नाही का की तू लॉंग व्हिडिओ बनवतोच, व्लॉग्स बनवतोच, शॉर्ट व्हिडिओ पण बनवत जा. शॉर्ट व्हिडिओ म्हणजे मिनी ब्लॉग नाही का, असं शूट करायचं आणि मग घरी येऊन बोलायचं. मी लय ट्राय केलं पण मला नाही जमलं. 4-5 वेळा मी ट्राय केलं, पण नंतर बोलायचं काय ते एक मोठा प्रश्न पडतो. एक तर लॉंग व्हिडिओ एडिट करण्यातच माझी फाटते, त्यात परत शॉर्ट व्हिडिओ एडिट करायचं, शॉर्ट वेगळाचं म्हणजे मिनी ब्लॉग. आणि लाईक भरपूर जणांकडून ऐकलं मिनी ब्लॉग आणि लॉंग ब्लॉग एका चॅनलवर नाही पाहिजे म्हणून नाही का. त्याच्यामुळे मी जास्त इंटरेस्ट घेतला नाही. 4-5 वेळा मी ट्राय केलं पण नाही जमलं मला. पण जवळचाच माझा अनुभवी व्यक्ती एक जण म्हणला की भाऊ शॉर्ट व्हिडिओ पण चालू कर, कारण सगळ्यात जास्त रिच तुला शॉर्ट व्हिडिओला आहे. आणि आपण असा डिसिजन घेतोय की आपण अजून एक चॅनल उघडतोय शॉर्टसाठी, फक्त शॉर्टसाठी, लाईक मिनी ब्लॉगसाठी एक सेपरेट चॅनल उघडणार आहे आपण. नवीन चॅनल आपला एक नवीन चॅनल ओपन करतोय, त्याचीच तयारी चालू आहे. म्हणजे अजून तो ओपन केलेला नाही आहे. पहिलं मी बघतोय की मला जमेल का शॉर्ट व्हिडिओ, तरच पाऊल उचलायला. कारण एकच चॅनल सांभाळण्यात मला जी वाट लागलेली आहे. अजून एक चॅनल सांभाळायचा म्हणल्यावर डबल एफर्ट्स आले, डबल एडिटिंग आली, डबल अपलोड्स आले. म्हणजे इकडं जेवढी मेहनत तिकडं ती पण मेहनत. आणि असं पण नको व्हायला की तो चॅनल ओपन केल्यावर ह्या चॅनलकडं दुर्लक्ष होईल. त्याच्यामुळं मला रिस्क नाही घ्यायची अजिबात. पण खूप जणांनी मला सजेस्ट केलं की शॉर्ट व्हिडिओ बनव, म्हणजे लाईक तू जे व्लॉग बनवतोय ना त्याच्याच क्लिप कर शॉर्ट, पण शॉर्ट टाक. सो म्हटलं मला ह्या चॅनलवर कचरा नाही करायचा माझ्या, मी लय मेहनत केली या चॅनलसाठी. आणि असं आपलं एखादं पाऊल नको की उचलायला ज्याने आपल्या चॅनलला हार्म होईल, काहीतरी चॅनलला प्रॉब्लेम होईल. त्यामुळे मी रिस्क नाही घेऊ शकत. मग एक बंधू आपले म्हणले भाऊ तू एक काम कर, शॉर्टच्या नावाने एक चॅनल उघड, शुभ शोरकर शॉर्ट्स, आणि तिथं टाकून द्या अपलोड. तिथं शॉर्ट्स तुला पाहिजे त्या शॉर्ट्स टाक. तिथं चालूच असतंय सगळं. त्याच्यावर समोर अभ्यास चालू असतो. म्हणजे पब्लिकचे पण ब्लॉग बघून मी शिकतो त्यातनं काय म्हणजे माझ्या खाली माझ्या फ्री टाईममध्ये मी काम करून येऊन पण मी फ्री टाईममध्ये मला खरंच सुख नाही. म्हणजे माझ्या डोक्याला एखादं कसं असतं म्हणजे पब्लिक नाही का 8 तास 10 तास काम करून येऊन पब्लिकला पाहिजे असतं आराम, डोक्याला शांती पाहिजे असते. पण खोटं नाही सांगत, जेव्हापासून ब्लॉग करतो ना माझ्या डोक्याला अजिबात शांती नाही. म्हणजे मी कधीच सुखाने बसलेलो नाही असं की आता काय टेन्शन नाही निवांत. माझ्या डोक्यात 24 तास काय ना काय तर चालू असतं. पण करायला लागते भाऊ. वयाची 23-24 वर्षाचं झालेलं आहे, अजून काही साध्य नाही केलेलं आहे.
लवकरच काय ना काय तर साध्य करून दाखवायचं, तेव्हा आपलं अस्तित्व दिसेल लोकांना. लोकांनी हलक्यात घेतलेले आत्तापर्यंत सगळ्यांनीच म्हणजे आयुष्यात जेवढे सगळे भेटले सगळ्यांनी हलक्यातच घेतले. सगळ्यांना काय ना काय तर करून दाखवायचंच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक झलक देतो बघा कसं काय असतं ते AIचं. थांबा, हे असं काहीतरी असतं ते मला एकाने सांगितलं की तू हे बघ होतंय का. आपलं या जर्नीतलं 3rd ज्योतिर्लिंग पण झालेलं. अरे काय रे. सो म्हणजे भाऊ खरंच असं काय करेल मला खरंच वाटलं नव्हतं की ज्योतिर्लिंग करायचं डोक्यात येईल. हे असं काहीतरी करायचं नियोजन चालू आहे माझं. लाईक थोडंसं स्मार्ट वर्क, थोडेसे शॉर्ट व्हिडिओ, अनदर वेगळ्या चॅनलवर. पण भीती याची पण आहे की पब्लिक कन्फ्यूज नको व्हायला की ह्या मेन चॅनल कोणतं आहे, शॉर्टचं चॅनल कोणतं आहे. बघू कसं काय मॅनेज करता येईल आपल्याला. मला जायचं आहे बाहेर. आत्ताच माऊला फोन केला, म्हणलं कुठं आहे, म्हणलं हाय. म्हणलं जून येतो म्हटलं डायरेक्ट, नाही का. सीन काय होतो 6, 6:30, 7ला गेलं ना मग बरोबर 8, 8:30, 9ला फोन येतो घरून जेवायला. पुरजण म्हणतात सारखं तिकडं दुसरा ग्रुप नाही का काय नाही का. ग्रुप मस्त आहेत पण असं कम्फर्टेबल ग्रुप तोच आहे सध्या की मी कॅमेरा जरी ओपन केला तरी त्यांना काय प्रॉब्लेम नसतो किंवा त्यांचं काय कुटाने नसतात. लाईक पब्लिकला कसं सीन आहे माहिती आहे, कॅमेरा ओपन केला ना की नर्वस होतात सगळे, लगेच नाही का शांत बसतात सगळे मोस्टली. आणि कॉमन आहे, कुणी असं आपलं कन्व्हर्सेशन चालू आहे आपल्या दोघांचं आणि मी कॅमेरा धरून असं बसलोय, ऑब्व्हियसली नर्वस होणार पब्लिक, ऑकवर्ड वाटणार. पण ते त्या फील्डमधलं पब्लिक आहे माझं, माऊ वगैरे सगळे त्या फील्डमधले आहेत सगळे, म्हणून त्यांना काय वाटत नाही. म्हणून मोस्टली कम्फर्टेबल ब्लॉग तिथंच होतो नाही का व्यवस्थित. सो असं काहीतरी शॉर्टची एडिटिंग चालू आहे. वेळ लागणार आहे भरपूर, कारण मला असं वाटतं की जेव्हापासून आपण स्टार्ट केलं, थांबाई पण करूया, जेव्हापासून स्टार्ट केलेत ना ब्लॉग तेव्हापासूनचे शॉर्ट बनवून टाकावे. लाईक 277 ब्लॉग झालेले आहेत आपले. 277चे किती शॉर्ट होतील, 1000 शॉर्ट होतील एका ब्लॉगमध्ये. 2-3 जरी क्वालिटी शॉर्ट घेतले तरी 1000 नाही 500+ तरी शॉर्ट होतील ना. कॉन्टेंटला आहे भाऊ, तेव्हा अजिबात स्किप करू. मला लय भारी नाही पण हसायला येते एकदम, म्हणजे फनी पार्ट घेऊन नाही का शॉर्ट बनवूयात आणि चॅनल करून टाकूया. लगेच नाही होणार आहे म्हणा, वेळ लागणार आहे पण करून टाकू, राडा करून टाकू. सो आता उरकतो आणि मग निघतो. 8:30 वाजलेले आहेत ऑलरेडी, गेलं पाहिजे आता कुठंतरी. उरकतो पहिला, कसं काय नव्हतं नियोजन सांगतो तुम्हाला. सो गाईज चला एका ठिकाणी चाललोय, जरा पुढं काय चाललंय सांगतो चला. Meanwhile, सो गाईज घरी आलेलं आहे आणि एक सीन काय झाला माहिती आहे का तुम्हाला, दाखवतो थांबा. सीन असं झालाय, हे बघितले का नोट, ही नोट आहे ना, थांबा नोटमधनंच फाटले. 100चा लॉस झाला राव मला. काय सीन झालता, ह्या बंडलमध्ये मी ठेवलेली आणि फक्त 100 वाढायला गेलो आणि कार्यक्रम झाला त्याचा. मी म्हणताल फ्लिक्स करते, कष्टाचे पैसे आहेत भाऊ. ह्यासाठी 2-3 महिने काम केलंय, तेव्हा पैसेच आज कलेक्शन झाले आणि 100 रुपये फाटले रावले. तळ वाटायला लागली. 100 रुपये इजंट चोक. 100 रुपये काही आहे ना, 200 रुपये दिवसाचं कामाला जायचो, म्हणजे 200 रुपये मजुरीने कामाला जायचो. त्यामुळे 100-200ची व्हॅल्यू मला लई. असं हाल झालं नोटीस. 1 तेरा 1 मेरा, बाकी सब बच्चे लोक का. आता हे काय आहे तुम्हाला सांगतो, हे तिकडं आम्ही लपून ठेवल्यात 500 कोटी एका माणसाकडं, 500 करोड रुपये. हां, आणि हे ते सिम्बॉल आहे, म्हणजे ही नोट ते एका अर्धी त्या माणसाला देणार आता नेऊन. कुणाला, ज्याच्याकडे पैसे ठेवलेत आपण त्याला, आणि ज्याला पैसे द्यायचेत परत त्याला ही नोट ठेवणार. मग ही नोट जेव्हा तो दाखवणार मग तो बाबा असं मॅच करणार नाही का, बसते का बरोबर, बसली की मग त्याला पैसे हँड ओव्हर. त्यामुळे हे 2 लय महत्वाचं आहे सिक्रेट खजाना शोधायसाठी. आता काय नाही, ते मी कॉल आणणार आणि चिटकावणार आणि कुणाला तर टोपी टाकणार नोटाला. नोट वेस्ट नाही गेले पाहिजे भाऊ, मेहनतीची नोट आहे आपल्या. बरोबर रेस दिसणार ना मध्येच, प्रकाश दिसतोय की एवढं करायचं.
भाऊ मग एक ब्लॉग आला पाहिजे त्याच्यावर, हाऊ टू स्टिक अ नोट, फाटलेली नोट, फटी हुई नोट कैसे चिपकाई, फुल सबटायटल बिबटायटल आणि हाऊ टू नाही का फुल एकदम प्रोसिजर नोट घेण्यापासून चिटकेस्तोवर. बरं झालं एक बी त्याचा तुकडा नाही गायब झाला, सगळं आहे तसं आहे बघा. कळतंय का फाटलेले? आता बघा जादू. करू ह्याच्यावर करू जुगाड करू आपण काहीतरी. थांबा, कधी बाहेर गेलो कधी घरी आलो आहे का तुम्हाला तपास आहे का काय? अहो काय सांगू तुम्हाला, लय अवघड काम आहे आपलं, चालायचंच का आता. नुकसान झालं माझं, आता नुकसान झालं म्हणून सबस्क्राईब करा मला, करडू. आता काय करू? नाही तर असंच किंवा असंच दिलं डायरेक्ट, कळेल का? गुंडाळा करून अशी गुंडाळा करायची नाही का, आपण युजली कशी नोट फोल्ड करतो अशी फोल्ड करायची आणि जो गर्दी बघायची, गर्दी कुठल्या दुकानात डीसीबीसी जाऊन डायरेक्ट नोट हातात द्यायची, करा घ्या, फक्त त्याने उघडायला बघ. फोन आला रे, या 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 आमच्या बसा बोकांडी तुम्ही, दर माझ्याकडून 100 रुपये तुला. असंच खुश. नोट दे वा घरी, फाडून खरेली पैसे दे, चांगली नोट दे, चांगली नोट दे भाऊ, चांगली नोट दे, चांगली नोट दे भाऊ. फाडून खरेली, खिशात फाडली नोट तू, चांगली नोट दे भाऊ. चल खिशात काय नक्की असं फार नोट पाठवस तर. समझ गए ना, समझ रहे हो कैसी नोट फटी. नोट कस काय पाडली भाऊ, 100चं नुकसान केलं तू माझं. अरे त्यात रम मिक्स आहे, चालतंय का? म्हणजे एक काम कर भाऊ, सकाळ लाईटी बंद कर, एकच लाईट चालू ठेव, लाईट बिल येतं याला पट्ट्यांना. पट्टी बंद कर, पट्टी बंद कर आणि गोल चालू कर. अरे तुला बटन माहित नाही का? हो बाहेरचं बट, हा बस, हा ओके. पट्टी लय बिल येतंय बाबा, पट्टीचं नाद लय व्याखर आहे. कुठे खेळायला जायचं? लवकर जातो लवकर येतो. जाऊ का? आलो. सो गाईज 10 वाजलेले आहेत आणि चाललोय कुठेतरी. कुठं चाललोय बघत राहा, एकटाच चाललोय. काय विषय तुम्हाला. Meanwhile, सो गाईज रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आत्ताशी घरी चाललेलो आहे. मगाशी आलतो तर आत्ताशी घरी चाललेलो आहे. एक जरा महत्वाचं काम होतं, तिकडे गेलतो आणि लयच लेट झालं. आता नेमकं निघालं एकटंच, हायवेने जातो आपल्या घरी. मधून शॉर्टकट मग जवळ आहेत, पण नको शॉर्टकट, हायवे बरा आहे आपला. एक तर सीन होत राहतात आपल्यासोबत नवीन प्रत्येक वेळेस. जरा अवॉइड केलेलेच बरे. थंडी तर असली वाजते राव रात्रीचं. तुमच्या भावाला खरंच 4 व्हीलरची सध्याला लई गरज आहे, पण भाऊ थांबलाय ह्यासाठी की इतके दिवस थांबून साध घेण्यात अर्थ नाही. घेतलं तर भारीच घ्यायचं, पण या भारीच्या नादाने लय सफर पण झाल्यात आयुष्यात नाही का आपल्या, की ज्या टायमिंगवर नाही भेटलं नंतर भेटलंय. भारी भेटलंय पण नंतर भेटलंय, पण कधी कधी असं वाटतं की नंतर भेटण्याला अर्थ नाही ना. जेव्हा सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा ते नव्हतं, आणि मग नंतर गरज नसताना ती का आले, याच्यात काय अर्थ नाही. त्याच्यामुळं मग लय विचार करतोय नाही का की साधी का आहे ना, पण हक्काची एक गाडी लवकरच घेतली पाहिजे. पहिलाच व्याप इतकं केलेलं आहे ना आपण, त्याच्यामुळं विचार करायला लागतोय ना का प्रत्येक गोष्ट करायला. पोचलेलं आहे घरी आणि हे बघा कसे रिलॅक्स झोपलेत. हे बघा आलाच लगेच तोंडवर करून. लई घाण सवय. गप गप. Reach done for the day.
आता झोपतो नाही सॉरी व्लॉग एडिट करतो आणि झोपतो. एक तर काल व्लॉग आला नाही, कसं तरी झालं, आज व्लॉग आलाच पाहिजे. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. उद्याचा सीन असा आहे, उद्या कट्टा गँगवर पडते एक आपल्या गँगमधल्या गँगच्या मेंबरचा. सो उद्या माऊ वगैरे आम्ही सगळे उद्या भारी व्लॉग येईल. सो बघत राहा, अजिबात स्किप करू नका. अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. सो डन फॉर डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी